वारकरी संप्रदायाच्या संदर्भात शरद पवार यांनी केलेलं विधान आता चांगलं चर्चेत आलं। दिल्लीमध्ये भरलेल्या प्रशासकीय महिला अधिकाऱ्यांच्या संमेलनात जी एक पुस्तिका प्रकाशित झाली त्यात शरद पवार यांचा एक लेख प्रकाशित झालाय आणि वारकरी संप्रदायात ज्या प्रकारची घुसखोरी होते त्याबद्दल शरद पवार यांनी चिंता व्यक्त केली। एवढंच नाही तर या समाजाला आता वेगळ्या मार्गाला लावलं जातंय असं विधानही शरद पवार यांनी केलं। स्वाभाविकपणे भारतीय जनता पक्षानं याचा आक्रमकपणे विरोध केला, पण दस्तूरखुद्द म्हणजे ज्या समाजाबद्दल शरद पवार यांनी हे विधान केलं त्या वारकरी संप्रदायाला या सगळ्याबद्दल काय वाटतं हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला। वारकऱ्यांमध्ये प्रतिगाम्यांची घुसखोरी, वारकऱ्यांमध्ये 60% धर्मांध शक्ती, शरद पवारांचे निष्कर्ष, पवारांनी तयार करायला घेतली प्रतिगाम्यांची यादी, पवारांनी आयुष्यभर वारकऱ्यांना हिंदू धर्मापासून तोडण्याची कारस्थानं केली, भाजपचा पवारांवर हल्लाबोल। माऊली आणि तुकोबांचा गजर करत महाराष्ट्रात धार्मिक आणि आध्यात्मिक संस्कृती रुजवणारा आणि घडवणारा वारकरी संप्रदाय। शरद पवारांनी या वारकरी संप्रदायासंदर्भात भाष्य केलंय। महिला शासकीय अधिकाऱ्यांच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनानिमित्त प्रकाशित झालेल्या स्मरणिकेत पवारांनी वारकरी संप्रदायाबद्दल लिहिलंय। शरद पवार म्हणतात, वारकरी संप्रदायासारख्या समतेच्या चळवळीतही हे प्रतिगामी लोक घुसखोरी करू लागले। वारकरी संप्रदायामध्ये 60% लोक हे बोलताना धर्मांध शक्तींना अधिक बळ मिळेल अशा पद्धतीनं मांडणी करतात, म्हणून आता आम्ही यादी करायला सुरुवात केली आहे। आता साधारण 40 लोक असे दिसतात की ते वारकरी संप्रदायामध्ये कीर्तन प्रवचन यामधनं पुरोगामी भूमिका मांडतात। त्याची अत्यंत गरज आहे। दुर्दैवानं या प्रबोधनाच्या मार्गावर कुठेही महिला दिसत नाही। शरद पवारांच्या या लेखानंतर प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे। शरद पवारांनी आयुष्यभर वारकरी संप्रदायाला हिंदू धर्मापासून तोडण्याचं काम केलं अशी टीका भाजपनं केली आहे। तर अर्बन नक्षलही वारीमध्ये आले होते, त्याचाही तपास शरद पवारांच्या टीमनं करावा असा टोलाही भाजपनं लगावलाय। पवार साहेबांचं महाराष्ट्राच्या विकासामध्ये योगदान असलं तरीही वारकरी विचारांशी त्यांचा फार संबंध राहिलेला नाही। कारण ज्या प्रकारची चळवळ या महाराष्ट्रामध्ये त्यांनी उभी केली किंवा त्यांच्या अनुयायांनी उभी केली, ही चळवळ एक प्रकारे निधर्मी अशा प्रकारची चळवळ होती आणि त्यांनी स्वतःही अनेक वेळा कबूल केलंय की ते निधर्मी आहेत, धर्म मानत नाहीत किंवा त्या ठिकाणी त्यांचा जो सगळा पिंड आहे तो निधर्मी आहे। मला असं वाटतं की त्यामुळे वारकरी संप्रदायाच्या संदर्भात त्यांच्याजवळ कदाचित योग्य माहिती नसावी। मला असं वाटतं की पवार साहेबांचा जो काही लेख आहे तो अत्यंत चुकीचा आहे आणि मला दुःख आहे की पवार साहेबांनी अशा प्रकारचा लेख लिहिला। हिंदू धर्माचा आणि वारकरी संप्रदायाचा कायम द्वेष करणाऱ्या मौलाना शरद पवारांना आता वारकरी संप्रदाय धर्मांध वाटू लागलाय। अहो मौलाना पवार, जेव्हा तुम्ही जाणीदार टोपी घालून ज्या लोकांबरोबर इफ्तार पार्ट्या जोडता ते तुम्हाला धर्मांध वाटत नाही, पण रामकृष्ण हरी आणि ज्ञानोबा तुकोबाचा गजर करत सामाजिक समता जोपासणारा आमचा संप्रदाय तुम्हाला धर्मांध वाटायला लागलाय। तुम्ही आयुष्यभर वारकरी संप्रदाय हिंदू धर्मापासून तोडण्यासाठी खूप कारस्थानं केले आणि आता 40-50 लोकांची टोळी त्याच्यासाठी तयार केली आहे। पण एक लक्षात ठेवा, हा तुषार भोसले जोपर्यंत जिवंत आहे तुमचं षडयंत्र मी शिजू देणार नाही। देव आणि धर्म देशासाठी काम करणारा संप्रदाय वारकरी संप्रदाय आहे। भक्ती चळवळ वाढवणारा संप्रदाय वारकरी संप्रदाय आहे आणि हिंदू धर्माची, भागवत धर्माची पताका, झेंडा उंचवणारा संप्रदाय वारकरी संप्रदाय आहे। याच्यामध्ये लोकांचं प्रबोधन करणं याला जास्त महत्त्व असतं। पवार साहेब, मोठ्या प्रमाणात अर्बन नक्षली चळवळीचे काही लोक या संप्रदायामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतायत। मला आपल्याला विनंती करायची आहे की आपण या
अर्बन नक्षल यांच्या विरोधात भूमिका घेणार आहात का आणि किती अर्बन नक्षल या चळवळीमध्ये घुसलेत याबद्दलची एकदा माहिती, आकडेवारी एखाद्या प्रकाशनाच्या निमित्ताने महाराष्ट्रासमोर ठेवा, एवढीच मला पवार साहेबांना विनंती करायची। वारकरी संप्रदायामध्ये दरवेळेला तुम्ही जर पाहत असाल तर अनेक जाती धर्माचे लोक असतात. कोणत्याही एका पर्टिक्युलर जातीचा माणूस त्या संप्रदायामध्ये नसतो आणि म्हणून त्याला जातीय बळ देणे वगैरे वगैरे हा जो काही अपप्रचार चालला आहे तर खऱ्या अर्थानं हिंदू धर्माला डॅमेज करण्याचा हा एक प्रकार आहे. कृपया त्यांच्यामध्ये असलेली एकता किंवा त्यांच्यामध्ये असलेली ताकद ही डिवाइड करण्याचा जे काही प्रयत्न पवार साहेब करतात असं करू नका. विश्व वारकरी सेनेकडूनही शरद पवारांच्या वक्तव्याचा समाचार घेण्यात आला. साहेब, वारकरी संप्रदायाने आजपर्यंत अंधश्रद्धा निर्मूलनाचं कार्य केलेलं आहे. कारण की आम्हाला ज्ञानोबाने तुकोबाने शिकवून दिलेली आहे, 900 कन्यापुत्र होती त्याने काय करणे लागे पती. वारकरी संप्रदायाने आजपर्यंत एवढंच कार्य केलेलं आहे, सर्व धर्मांना सामावून घेण्याचं. यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर. पण जर हिंदू धर्मावर कोणी जर आघात करत असेल तर त्याची गैर नाही. खराचं प्रकरण पूर्ण महाराष्ट्रात गाजलेलं आहे. खराचं कोणी समर्थन केलं नाही, पूर्ण कीर्तनकारांनी खराचा निषेधच केलेला आहे. पण नाशिकमध्ये आता नोकरीचं आमिष दाखवून हिंदूंच्या मुलींचा वापर केला गेला, त्यांच्यावर अत्याचार करण्यात आला, लव जिहादचं त्यांना शिकार करण्यात आलं. त्याचा तर विरोध वारकरी संप्रदाय करणारच आहे साहेब. महिला मंडळी यामध्ये सध्या मागं आहेत, तर आमच्या कितीतरी कीर्तनकार महिला मंडळीसुद्धा लव जिहादचा विरोध करण्याच्याकरता कीर्तनातून आता जाहीरपणे बोलायला सुरू केलेलं आहे. म्हणून वारकरी संप्रदाय सध्याही चांगल्या मार्गानंच चालू आहे. संत परंपरेचा भक्ती मार्गाबरोबरच महाराष्ट्राच्या सामाजिक प्रगतीमध्ये मोठा वाटा आहे, यात शंकाच नाही. शरद पवारांनी खरंच वारकरी संप्रदायातल्या प्रतिगाम्यांची आणि धर्मांध शक्तींची मांडणी करणाऱ्यांची यादी करायला घेतली असेल तर या यादीत कुणाकुणाची नावं आहेत याची उत्सुकता आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.